हिवाळा सुरू झालेला आहे आणि थंडी प्रचंड आहे। अशा वेळेस आपल्याला भांडे घासायला अगदी कंटाळा येतो, कारण पाणी खूप थंड असतं आणि भांडी घासल्यानंतर पाण्यामध्ये हात आपण टाकल्यानंतर आपले हात खूप ड्राय होतात। मग अशा वेळेस तुम्ही फक्त हे पाणी बनवलं आणि ह्या पाण्यामध्ये फक्त तुमची भांडी बुडवली आणि ती भांडी जर चकाचक साफ झाली तर किती भारी होईल ना। तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप मोलाचा ठरणार आहे। चला मग कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आता बघा, आपल्या किचनमध्ये अशी काही भांडी असतात की जे आपण रोज घासत नाही। आता त्यामध्ये तेलाची केटली आली, मसालादाणीचा डब्बा झाला, आपल्या याच्यातले मसाले संपले की आपण ते घासत असतो, मग बऱ्याचदा हे फार चिकट होतात। त्याचबरोबर आपल्या पिठाचा डब्बा असेल किंवा मग रोजची भांडी ती जरी म्हटली तरी आपल्याला हिवाळ्यामध्ये घासायचं म्हटलं तर थंडीमुळे फार कंटाळा वाटतो। मग त्यासाठी तुम्ही ना एकदा हा जो काही हॅक आहे हा एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला घ्यायचं आहेत 2 लिंब, अगदी आता बाजारामध्ये रसदार लिंब जे आहेत ते आलेली आहेत आणि त्यामध्ये भरपूर रस असतो आणि तसंही आपण हिवाळ्यामध्ये काही लिंब खात नाही, त्यामुळे लिंबाचा वापर जो आहे तुम्ही क्लिनिंगसाठी एकदा अवश्य नक्की करा। आता हे जे काही साल आहे हे आपल्याला बिलकुल फेकायचं नाही आहे आणि हे सोल्युशन तुम्हाला किती बनवायचं आहे त्यानुसार सुद्धा यामध्ये लिंबाचं प्रमाण राहणार आहे। तर इकडे बघू शकता तुम्ही 1 लिंबामध्ये किती मोठा रस निघालेला आहे। सो आपल्याला ही लिंबाची सालं पुढे लागणार आहेत, म्हणून आपल्याला हे बिलकुल फेकायचे नाहीयेत। आता आपण याचा रस काढून घेऊयात। आता तुम्ही बघू शकता एका लिंबामधनच खूप सारा रस निघाला। सो मी एकच लिंबू वापरलेला आहे। आपल्याला इकडे घ्यायचं आहे 3 टेबलस्पून डिशवॉश लिक्विड। डिशवॉश लिक्विड तुमच्याकडे नसेल तर इकडे तुम्ही वॉशिंग पावडरचा वापर करू शकता। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 2 मोठे चमचे बेकिंग सोडा। जर बेकिंग पावडर तुमच्याकडे असेल तर 1 मोठा चमचा बेकिंग पावडर टाका आणि 1 मोठा चमचा बेकिंग सोडा टाका, असं दोन्हीही करायचंय। 1 चमचा मीठ घालायचंय आणि हे आपलं सोल्युशन तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता जसं आपण हे सगळं काही मिक्स करतो हे अगदी फसफसायला लागतं। मॅजिकल सोल्युशन आहे। तुम्ही फक्त हे सोल्युशन वापरून भांडी घासली तरीही सुद्धा भांडी खूप चकाचक निघतात। पण जसं की आपण टायटल थंबनेलवरती म्हटलेलं आहे, आपल्याला फक्त भांडी बुडवायची आहेत किंवा मग आपले हात नंतर ड्राय व्हायला नको आणि आपल्याला कंटाळा यायला नको, म्हणून काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जी लिंबाची साल आपण बाजूला ठेवली होती त्यावरती आता आपल्याला हे सोल्युशन टाकायचं आहे। अशा पद्धतीने बघा, आपण काहीच वाया घालणार नाही आहोत। या हिवाळ्यामध्ये ना हा हॅक नक्की करून बघा। आता बघा, हे टाकल्यानंतर आता जे काही आपल्याला तांब पितळीची भांडी आहेत ती स्वच्छ करण्यासाठी आपल्याला ती पाण्यात बुडवायची नाहीये। पाण्यात बुडवलं तर ती व्यवस्थितरित्या निघणार नाही, त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले तांब पितळीची भांडी अशा पद्धतीने घासून घ्यायची आहे। हे सोल्युशन आपल्याला फक्त काय करायचं आहे, लिंबावरती टाकायचे आणि अशा पद्धतीने साफ करायचे। तुम्ही बघू शकता तांब पितळीची भांडी खूप छान पद्धतीने साफ होतात। जर तुम्हाला खूप गडबड असेल आणि अशा वेळेस तुमच्याकडे टाइम नसेल तर तुम्ही हा हॅक तांब पितळीच्या भांडीसाठी वापरू शकता। पण तुम्ही जास्त काळासाठी हे स्वच्छ राहतील किंवा चांगले राहतील असं बिलकुल नाहीये। तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा टाइम तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला गडबड वगैरे असेल अशा वेळेस तुम्ही फक्त तांब पितळीसाठी मात्र हा हॅक वापरू शकता, कारण हे थोड्या वेळानंतर काळपट पडतात। भलेही आपण यामध्ये सिट्रिक ॲसिड वापरलेला नाहीये, पण यामध्ये काय होतं, थोड्या वेळानंतर यावरती काळपट असा थर साचायला लागतो। सो आपण अगदी वेगवेगळे व्हिडिओ शेअर केलेले आहेत की आपल्या तांब पितळीची भांडी कशी स्वच्छ करायची, तुम्ही ते नक्की जाऊन बघू शकताय। खूप छान छान हॅक्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। जसं की ह्या जे काही साल आहे त्याच्यावरचं सोल्युशन संपलं की पुन्हा सोल्युशन घेऊन अशा पद्धतीने तांब पितळची भांडी अगदी व्यवस्थितरित्या स्वच्छ करायची। आपण जे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बनवलेलं आहे ते तुम्ही एखाद्या डिशवॉश लिक्विडची जर बॉटल संपलेली असेल, तुमच्याकडे रिकामी बॉटल असेल, त्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता। हप्ताभर ते सोल्युशन मस्त चालतं आणि नंतर तुम्ही पुन्हा फ्रेश बनवू शकता। सो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपलं मस्त असं तांब पितळची भांडी किती छान पद्धतीने स्वच्छ होतात। मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। पण कधीही नेहमी मी सांगते की तांब पितळची भांडी घासल्यानंतर पटकन पुसून घ्यायची आहे। सो अशा पद्धतीने त्यावरती डाग वगैरे होत नाही। चला, आपली तांब पितळची भांडी कशी स्वच्छ करायची ते बघितलं। आता आपण ॲल्युमिनियम स्टील कसे स्वच्छ करायचं ते बघणार आहोत। मोठं टोप घ्यायचं आहे, त्यामध्ये गरम पाणीच वापरायचं आहे। हिवाळा म्हटलं तर गरम पाणी वापरा, म्हणजे आपल्याला हाताला सुद्धा अगदी गरम शेक बसतो आणि छान सुद्धा वाटतं, कारण अगदी थंडी खूप
प्रमाणात जी आहे वाढलेली आहे. सो नक्की गरम पाण्याचा वापर करा. जे आपण सोल्युशन बनवून घेतलं ते डायरेक्टली आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मॅजिकल सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे. आता आपण असं का केलं, खरं तर आपण त्या सोल्युशनने सुद्धा भांडी घासू शकलो असतो, पण काय होतं आपण जसं म्हटलं हिवाळ्यामध्ये आपल्याला कंटाळा येतो. मग भांडी घासायला जर आपण अशा पद्धतीने स्मार्ट काम केलं ना तर कितीही भांडी असली तरी आपल्याला कंटाळा येत नाही, कारण ते पाणी गरम असतं आणि आपल्याला घासायला सुद्धा इंटरेस्ट येतो की बाहेरून थंडी वाजते पण आतून इकडे गरम असल्यामुळे शेक बसल्यासारखा सुद्धा होतो. आता जर फार तेलकट भांडी असेल, जसं की तेलाची कॅटली असेल, तर काय करायचं, हे सोल्युशन आधी तेलाच्या कॅटलीमध्ये भरून ठेवायचं आणि नंतर ती घासणीने घासून घ्यायची. आता हा डबा तुम्ही बघू शकता फार चिकट झालेला आहे. मग अशा वेळेस आपल्याला काहीच जास्त तामझाम करायची गरज नाही आहे. फक्त अगदी रोजची भांडी असेल तुम्हाला फक्त यामध्ये बुडवायची, अगदी क्लीन होऊन जातात. पण आपल्याला थोडं ना, आपल्या मनाला थोडी ना असं होतं की आपण फक्त हे बुडवायचे होतं, निघते तर खरी. त्यामुळे एकदम सॉफ्ट घासणी घ्यायची आणि हलकासा हात मारून घ्यायचा. भांडी अगदी चकाचक साफ होतात. बिलकुल आपल्याला जास्त काही कष्ट घ्यायची गरज पडत नाही. आणि तुम्ही बघू शकता कितीही चिकट झालेली भांडी असली ना तर ती ह्या सोल्युशनने खूप छान पद्धतीने निघतात. बऱ्याचदा असं होतं की आपल्या भांड्यामध्ये जे आहे खरकट असलं, रात्रभर जर खरकटत तसंच राहिलं तर मग त्यामधून वाससुद्धा येतो. सो तो वाससुद्धा निघून जातो, ती दुर्गंधीसुद्धा निघून जाते. सो अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट घासणी घ्यायची फक्त आणि फक्त फिरवायचं आहे. जबरदस्त भांडे हे स्वच्छ होतात. तेव्हा ही तुमची भांडी या पाण्याने घासून होतात. त्यानंतर स्वच्छ एकदा पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यासाठी सुद्धा गरमच पाणी तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला थंड पाण्यामध्ये अगदी हात घालायचं गरजच नाही. आता जसं की ॲल्युमिनियमची भांडी, त्यामध्ये ना भरपूर प्रमाणात क्षारयुक्त पाण्यामुळे काय होतं, अगदी काळपट असा थर साचायला लागतो आणि आपले जे काही भांडे आहेत ना ते अगदी काळपट दिसायला लागतात आणि चिकटसुद्धा होतात. धुळीमुळे वगैरे चिकटपणा खूप होतो. मग अशा वेळेस तुम्हाला हे फक्त यामध्ये बुडवायचं आहे, 2 ते 3 मिनटं ठेवायचं आणि घासायचं. जर घासणीचा वापर तुम्हाला करायचा नसेल तर, आणि घासणीचा वापर करायचा असेल तर पटकनचं तुम्ही अशा पद्धतीने घासून घ्यायचं. कितीही चिकटपणा जो असतो ना तो आपण जे काही यामध्ये इन्ग्रेडियंट्स घातले आहेत त्याने अगदी नाहीसे होतात. सो अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरातील जेवढीही भांडी आहेत ती स्वच्छ करून घ्यायची आहेत. एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने आपल्याला ही भांडी धुवून घ्यायची आहेत. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ हा कुठपर्यंत पोहोचलेला आहे. आणि जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा. स्टीलची आणि ॲल्युमिनियमची भांडी आपण एखाद्या ड्राय याच्यामध्ये ठेवला आणि अगदी पुसले नाही तरीही चालतात, व्यवस्थित ड्राय होऊ दिलं तर यावरती काही पाण्याचे डाग वगैरे होत नाही. पण मला इकडे तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते आहे. तुम्ही बघू शकता ॲल्युमिनियम स्टीलच्या भांड्यावरती किती छान पद्धतीने शायनीनेस आलेला आहे. खूप छान पद्धतीने हे स्वच्छ निघतात. तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील भांडी अशाच पद्धतीने स्वच्छ करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. हा व्हिडिओ खरं तर मलाही खूप जेव्हा मी हा हॅक बनवते ना मला खूप छान वाटतं, कारण भांडी खूप चकाचक निघतात. चला मग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कशा रिलेटेड अजून हॅक हवा आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. मी तुम्हाला असेच नवनवीन हॅक शेअर करणार आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार मंडळी. तुमच्या घरातील भांडीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने साफ करा आणि मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बाय.